पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। स्मृती मानधनाचा विवाह सोहळा हा पुढे ढकलण्यात आलेला आहे। स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर रुग्णालयामध्ये आता स्मृती मानधना आणि त्यांचे कुटुंबीय दाखल झालेले आहेत। तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, तातडीने हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा विवाह सोहळा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा है मिस्टर श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत ख़राब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया। हमने हुआ कि शायद नॉर्मल है, ठीक हो जाएगा, लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था। तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं, तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया गया है। अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है। और स्मृति मंदाना, आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत ज़्यादा क्लोज है। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड है। साधारण आज दुपारी 1-1:30 वाजता श्रीनिवास मंदाना स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळे अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत। त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत। आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळे हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे। सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।